शरद पवार गटाचे नेते जे आहेत ते आपले हर्षवर्धन पाटील यांनी आज वैजनाथाच्या चरणी नतमस्तक झाले. तर आपण त्यांच्यासमोर सर काय सांगाल, आपण वैजनाथाच्या चरणी नतमस्तक झालात, काय साकडे घातले असणार आहे? आज इथं आल्यानंतर वैजनाथाच्या दर्शनी घेतल्यानंतर खूप समाधान वाटतं. एक वेगळी श्रद्धा आणि भक्ती आहे इथं. त्यामुळं दरवर्षीच जसा वेळ मिळेल तसं या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी येत असतो. आज दर्शन घेतल्यानंतर खूप समाधान वाटलं. महापूजा केली आणि सर्वच राज्यातल्या जनतेला अत्यंत समाधानानं आनंदानं आपलं जीवन जगावं आणि या राज्याची प्रगती व्हावी, बळीराज्याची प्रगती व्हावी आणि ह्या राज्यामध्ये सर्वांचा विकास व्हावा अशा प्रकारची प्रार्थना मी आज वैद्यनाथ चरणी या ठिकाणी केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागच्या जरांगे पाटील खूप लढा दिला होता. मुंबईमध्ये त्यांनी 4-5 दिवस उपोषण केलं होतं. आता सरकारने जी आर पण काढला, पण त्या जी आरमध्ये काय संभ्रम देखील निर्माण होतं आहे. कसं पाहता आपण सगळं? नाही, मला असं वाटतं की मी सर्वप्रथमतः मनोज जरांगे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लढ्याला यश आलं. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा त्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची जी समिती आहे जी सरकारच्या मंत्रिमंडळानं जी गठीत केली होती त्यांच्या आणि त्यांच्यामध्ये चर्चा होऊन जो निर्णय झाला तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की मी ते गॅजेट पण वाचलं आणि माझी सगळ्या राज्यातल्या सर्व जनतेला पण माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये असा कुठलाही संभ्रम असायची काही कारण नाही. न कुठल्या ओबीसीवरती त्याच्यावर कुठं अन्याय झाला आहे अशी काही परिस्थिती नाही. ते एक गॅजेट आहे. हां, गॅजेटमध्ये काय दर्शवलं आहे तर हैदराबाद गॅजेट जे पूर्वीचं आहे, स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीचं ते हैदराबाद गॅजेट आहे. आणि मग हैदराबादच्या गॅजेटमध्ये जर समजा कोणाची कुणबी म्हणून नोंद असेल, जर कोणाची कुणबी मराठी म्हणून नोंद असेल किंवा मराठा कुणबी म्हणून नोंद असेल तर त्याची पडताळणी करावी हा त्या गॅजेटमधला महत्त्वाचा अर्थ आहे. जरांगे पाटील तर मागणी केली होती की सरसकट नाही, सरसकट मागणी त्यांनी केली होती, परंतु त्या समितीसमोर सरसकट तो शब्द उच्चारायला करायला काही कायदेशीर अडचणी असतील. शेवटी कुठलंही आरक्षण हे समाजाला मिळत नाही, त्या समाजातल्या गरजू माणसाला मिळतं. एक दुसरी गोष्ट अशी आहे की आता जे काही वातावरण दिसतंय 2 दिवसामध्ये, तर मला असं वाटतं की सर्वांनीच ह्या गॅजेटचा अभ्यास करावा आणि अभ्यास न करता ह्याच्यावर वक्तव्य कोणी करू नये असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी पण वाचलं, मी पण 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री म्हणून सभागृहामध्ये काम केलेलं आहे, मी पण वकील आहे आणि आम्ही पण गेले 35-40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. मला असं वाटतं की कुठल्याही समाजावरती अन्याय झालेला नाही असं माझं ठाम मत आहे आणि तो होऊ पण देऊ नये. कारण प्रत्येक समाजाला मागणी आहे, प्रत्येक समाजाला गरिबी आहे, प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत. पण हे जे गॅजेट काढलेलं आहे हे गॅजेट फक्त मार्गदर्शक, जे बाबा तुम्ही तुमच्या जर नोंदी तिथं सापडल्या तर त्या ग्रामसमितीमध्ये मांडायच्या, त्या तालुका समितीमध्ये मांडायच्या, त्या जिल्हा समितीमध्ये मांडायच्या आणि त्याचे जर पुरावे असतील. आता आपल्या ओबीसीच्या सूचीमध्येच कुणबी आहे ना, कुणबी जो कोणी शेती करेल तो कुणबी, हा पूर्वी जुनी पद्धत आहे. तर मला असं वाटतं की ह्याचा थोडासा अभ्यास करावा. त्यामुळं सरकारने किंवा समितीने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा मला असं वाटतं गैरसमज कोणाचा होता कामा नये आणि प्रत्येकाने हा व्यवस्थित गॅजेटचा अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर ह्यातनं गोष्ट स्पष्ट होती की कुणावरही अन्याय होणार नाही. काल एकनाथ शिंदे जे त्यांनी वक्तव्य केलं की एकाच जी आरनं संपूर्ण आरक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे कुठं संभ्रम निर्माण झालेला आहे. नाही, एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं काय होतं की एका जी आरनी सगळ्या मराठा समाजाचे सगळे प्रश्न संपलेले नाहीत असं त्यांचं स्टेटमेंट होतं. मराठा समाजाचे प्रश्न नुसते आरक्षणाचेच नाहीत तर त्याच्याबरोबर बाकीचे पण प्रश्न अजून नाहीत अशातला काही भाग नाही. तर ते सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कदाचित ते बोललेले असावेत. पण मला असं वाटतं की आता हा विषय पूर्णपणे सामंजस्यानं हा संपलेला आहे. ओबीसी महासंघाचे त्यांचे जे अध्यक्ष आहेत ज्यांनी साखळी उपोषण केलं होतं नागपूरला, त्यांनी पण ह्याचं स्वागत केलं. त्यांच्या 14पैकी 12 मागण्या त्या पण मंजूर झालेल्या आहेत आणि आता तर मला असं वाटतं की जसं मराठा समाजाचे काय प्रश्न होते त्याच्यासाठी एक समिती गठीत केली होती,
तशी आता ओबीसी समाजाचे जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सुद्धा एक समिती आता परवाच मंत्रिमंडळानं गठीत केलेली आहे. त्यामुळं शेवटी कुठल्या समाजाला कोणत्या आरक्षणामध्ये घालायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही आहे. फक्त जी प्रचलित व्यवस्था आहे त्याचा रोडमॅप जो म्हणतो आपण हा खरं म्हणजे या गॅजेटच्या माध्यमातून स्पष्ट झालेला आहे. आता हा झाला हैदराबाद स्टेटच्या बाबतीमध्ये. आता सातारा गॅजेटर जे आहे त्याच्यावर सरकारने समितीने 1 महिन्याची वेळ मागितलेली आहे. आता सातारा गॅजेटर म्हणजे काय हे पण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की सातारा गॅजेटर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे सातारा संस्थानिक होतं आणि तिथल्या सगळ्या ज्या नोंदी होत्या त्या सातारा गॅजेटेरमध्ये आहेत. मग त्या नोंदीमध्ये जर एखाद्याच्या नावासमोर जर कुणबी शब्द आला तर त्याचा अर्थ तो कुणबी होता, नाही आला तो मिळणार नाही. हे साधं सोपं गणित आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यात कुठल्या बरं ऑलरेडी मला एक सांगा, ओबीसीमध्ये जेवढ्या जाती वर्ग केलेले आहेत त्याच्यामध्ये कुणबी ही जात आहे का नाही आहे. मग कुणबीच्या संदर्भातला जर उद्या एखाद्याला पुरावा सापडला अदर देन गॅजेटर, यापूर्वी गॅजेटरचा आपण चौकशी केली ती का? यापूर्वी सुद्धा लोकांकडे कुणबी दाखले मिळाले का नाही? ज्याचा कोणाचा रेफरन्स कुणबी म्हणून लागेल आणि तो पुरावा जर शासनाला ग्राह्य झाला तर त्याला तो दाखला मिळणारच आहे. साधं सोपं गणित आहे. त्यामुळे कुठल्याही समाजावर कुठलंही अतिक्रमण झालेलं नाही आणि होणार नाही. काल पाहिलं तर अजितदादा पवार यांनी एका IPS अधिकाऱ्याला धमकवल्याचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कसं पाहता आपण इथे? नाही, मी काही ती बातमी बघितली नाही, परंतु कानावर आलेलं आहे. आता वास्तविक पाहता ते नेमकं प्रकरण काय होतं, परंतु प्रशासनामध्ये काम करताना बऱ्याच वेळा लोक आपल्याला काम सांगतात. ते काम सांगितल्यानंतर थोडंसं आपण ते काम पडताळून बघितलं पाहिजे, खात्री करून घेतली पाहिजे आणि मगच आपण त्या अधिकाऱ्याला बोललं पाहिजे असं माझं मत आहे. कदाचित तिथली फील्डवरची परिस्थिती वेगळी असते. आपल्याला कोणी फोन करून सांगतं त्याची सांगण्याची परिस्थिती वेगळी असते. ह्या सगळ्या गोष्टीचं आतासुद्धा राज्यकर्त्यांनी सर्वांनी थोडंसं ह्याचं बॅलन्स भूमिका ठेवून वस्तुस्थिती नेमकी काय, खरं त्याच्यावर अन्याय झाला आहे का, अन्याय झाला असेल तर तो अधिकारी का अन्याय करतो ही चौकशी केल्यानंतर मग शेवटी सरकार ते सरकारच आहे. तर ह्या गोष्टीची सहनिशा व्हावी असं मला वाटतं. तर या गोष्टीची सहनिशा व्हावी अशी देखील वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी करण्यात आलेले आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी म्हणजे टीव्ही माहिती, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.